नमस्कार मित्रांनो, मी ओमकार ॲक्शन रिएक्शनवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रात नुकतीच एक दुःखद घटना घडली. यामध्ये संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज यांनी कर्जाला कंटाळून आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना जशी घडली तशी लोकांना अनेक प्रश्न पडायला लागले की नक्की आत्महत्या कशासाठी केली. काही लफडं वगैरे होतं का? कारण ते तरुण होते ना. लफडं वगैरे होतं का? त्याचबरोबर काही राजकारणात आलेल्यामुळं या काही अशा घटना घडल्या का? तसे ते काही राजकारणात आले नव्हते, ते हिंदू जनजागृतीचं काम करत होते. परंतु या अशा काही घटना घडल्यात का? आर्थिक देवाण का आणखीन काही कारण आहे, असे लोकांना प्रश्न पडायला लागले. परंतु शिरीष महाराज यांनीच लिहिलेल्या सुसाईड नोट मधून असं निष्पन्न झालं की त्यांनी व्यावसायिक करण्यासाठी कर्ज घेतलेलं होतं आणि त्यांना हे कर्ज फेडता येत नाहीये, त्यांना या गोष्टीचा त्रास होतोय. त्यामुळं मी यातून बाहेर पडत आहे, मी तुम्हाला सर्वांना सोडून जात आहे, असं त्यांनी त्यात लिहिलं. त्यातून हे निष्पन्न झालं. हे निष्पन्न झाल्यावर जे 2 मिनिटापूर्वी भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे म्हणून जे लिहित होते, सांत्वन करत होते, तेच लोक आले आणि सांगायला लागले, तुम्ही तर संतांचे वंशज, तुम्हाला या गोष्टी समजायला हव्या होत्या की अंथरूण पाहून पाय पसरायला पाहिजे, ऋण काढून सण करायचा नसतो वगैरे, असं काही तत्वज्ञान हे शिकवायला लागले. तर अंथरूण पाहून पाय पसरावे असं सांगणारे हे लोक कोण आहेत? हे तेच लोक आहेत जे मोबाईल EMI वर घेतलेले आहेत. 20, 25, 30 वर्षाचं कर्ज घेऊन घर घेतलेलं आहे, जे आजही बँकेच्या नावावर आहे. हे असे लोक स्वतःला यशस्वी समजत आहेत आणि हे तत्वज्ञान सांगायला आलेले आहे. समजा उद्या तुमची नोकरी जर गेली आणि जर बँकेने तुमच्या घरावर जप्ती आणली तर काय म्हणायचं? अंथरूण पाहून पाय पसरायला पाहिजे होते तुम्ही. असंच ना, शिरीष महाराज या व्यवसायामध्ये जर यशस्वी ठरले असते तर हेच लोक काय म्हणले असते? तर असं म्हणले असते की महाराजांचं ते एक विजन होतं की त्यामुळं ते आज एवढे यशस्वी उद्योजक ठरले. त्यांनी त्यावेळी कर्ज घेतलं, त्यामुळं ते आज ह्याच्यावर आहे. कर्ज घेणं किती गरजेचं आहे हे तुम्ही बघा, हे असं लोकांनी सांगितलं असतं. जे आता जे अंथरूण पाहून पाय पसरावे वगैरे जे सांगत आहेत ना, त्या लोकांनी. याचबरोबर आणखीन एक घटना घडली असती. असे पण लोक म्हणले असते, ह्यांचं काय हो, हे तर संत तुकाराम महाराजांचे वंशज आहेत, यांच्याकडे काय पैसा ढीग असणार, त्यामुळं काय ह्यांना काय करायला काय एवढं लागलं नसेल. याचबरोबर असं सुद्धा बोलले असते की ह्यांचं काय, पूर्वजांनी लिहून ठेवलेलं आहे आणि ते घेऊन जायचं, लोकांच्या समोर मांडायचं, लोक पैसे देतात आणि लोकांना त्याच्यावरच सांगायचं. 70-80 एका कीर्तनाचे घ्यायचे आणि लोकांना वर सांगायचं, पैशासाठी काही करू नका, पैशाच्या मागं पुढं काही पळू नका. असंच काहीसं झालं असतं. असंच इंदुरीकर महाराजांबद्दल लोक बोलत होते की हे पैशासाठी असं करतात तसं करतात. हे अयशस्वी ठरले ना, म्हणून ह्यांची प्रत्येक जी घटना आहे, त्यांनी जो त्यांच्या डिसिजन घेतलेला आहे तो चुकीचा आहे असं सांगितलं जातं. तर अयशस्वी माणसानं भलेही चांगले प्रयत्न केले असतील, त्याची कोणी वावा करत नाही. परंतु कुकर्मानं तो जर माणूस यशस्वी ठरला, यशस्वी म्हणजे काय हो, पैसे मिळवले तर, बाकी कशाला यशस्वी आपण मानत नाही, तर त्याची पूर्णपणे सर्वांनी वाहवा केली असती. हे जे राजकारण करणारे आहेत ना, की अंथरूण पाहून पाय पसरावे वगैरे सांगणारे, यांना एकच सांगणं आहे की ज्याची जळते ना त्यालाच कळते. शिरीष महाराजांना सुद्धा असंच काहीसं वाटलं असेल आणि त्यांनी सुद्धा संतांचं ऐकलं असेल की ऐकावे जनाचे, करावे मनाचे. त्यातून त्यांनी हा निर्णय घेतला असेल. घडलेली घटना दुःखद होती आणि यावर आता राजकारण करणं थांबवलं पाहिजे, कारण त्यांच्या सर्व घराण्याला त्यातून मार्ग काढावा लागेल. ते यातून नक्कीच मार्ग काढतील ही ईश्वर चरणी प्रार्थना. कारण आपण काय 1-2 दिवस बोलू आणि आपापल्या मार्गाला निघून जाऊ. यातून काय होतंय तर असं एक लक्षात येतंय की लोक आत्महत्या करायला खूप इझीपणे जात आहेत, की म्हणजे इझी झालंय की बाबा मी भाजी मंडईत जाऊन येतो वगैरे, असं तसं मी आता आत्महत्या करून येतो वगैरे असं वाटतंय. तर हे कशामुळे वाटतंय किंवा काय वाटतंय? कसलं प्रेशर आहे नक्की? तर एक मला असं वाटतं की आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली असते की कमवायचं आहे आपल्याला. आपल्याला पैसे कमवायचे आहेत, प्रसिद्धी कमवायची आहे, ऐश्वर्य कमवायचं आहे, या सगळ्या गोष्टी कमवायच्या आहेत आपल्याला. परंतु गमवायचं कोण शिकवतं का हो? कमवायला काही गोष्टी गमवायला सुद्धा लागतात. ही गोष्टी कोणीच शिकवत नाही आणि सध्या समाजामध्ये तर नाहीच नाही.
कारण सगळेच जण गुडी झालेत, सगळे पॉझिटिव्ह एनर्जीनं भरलेले आहेत म्हणायला, हा, नाहीतर तसे आतनं सगळे निगेटिव्हच आहेत. आणि त्यामुळं झालंय असं की एखादा जर संकटात असेल, त्याला जर कोणाकडे बोलायचं असेल, कोणाबद्दल जाऊन आपलं मत मांडायचं असेल, काही सल्लामसलत करायचं असेल, तर लोक ते सुद्धा ऐकायला तयार नाही. कारण म्हणतात काय, अरे हा तर खूपच निगेटिव्ह आहे, ह्याचं काय एवढं, पॉझिटिव्ह असायला पाहिजे, हा प्रत्येक गोष्टीत निगेटिव्हच आहे, हे असं लोक बोलतात. तर एकच आहे माझं म्हणणं की आपल्याला जसं कमवायला शिकवलं जातं ना, तसं गमवायला सुद्धा शिकवायला पाहिजे. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तोपर्यंत धन्यवाद.